जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा। मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर वेद ज्योती ब्लॉग्स मध्ये। तर मित्रांनो, आपण कालच बघितलं, आपण खेतवाडीची आई, रे रोडच्या देव्या आणि अजून काही आपण देवीचे आपण दर्शन काल घेतलं होतं टाउन साईडचं। आणि आज आपण चाललो उपनगरमध्ये। उपनगर म्हणजे गोरेगाव, जोगेश्वरी, साकीनाका वगैरे या साईडच्या आपण आज देव्याचं दर्शन आपण कव्हर करणार आहे। तर तिकडे आपण आता पोहोचूया। आपण स्टार्ट करूया गोरेगाव मधून। तिकडे बसते मुंबईची महालक्ष्मीचं आपण पहिलं दर्शन घेणार आहे आणि मग बाकीचे आपण तिकडनं पुढे पुढे करत अंधेरी साकीनाकाचे आपण देवी दर्शन करणार आहे। तर तुम्ही बघत आहे सुधीर वेद ज्योती ब्लॉग्स। मित्रांनो, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करा। बोलो अंबे मात की जय। मित्रांनो, आता आपण आलोय मुंबईच्या महालक्ष्मीच्या इथे। ह्याचं आपण आगमन पण घेतलं होतं। खूप उंच मोठी मूर्ती आहे ही उपनगरमधली। आणि हा बघा, इथे याचे बॅनर पण लागले, मुंबईची महालक्ष्मी वगैरे। आणि तुम्हाला जर इथे यायचं झालं ना, समोरच आहे ना बांगूर नगर आहे ना, मेट्रो स्टेशन आहे समोरच, ते बघा तिकडनं इकडे आला लगेचच मुंबईची महालक्ष्मी आहे। आता आपण आतमध्ये जाऊन तिचं दर्शन घेऊया। मित्रांनो, आता आपण दर्शन घेतलं मुंबईच्या महालक्ष्मीच्या इथे। कसं यायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि आता आपण जाऊया पुढच्या देवीकडे। मित्रांनो, आता आपण आलोय गोरेगावच्या आईच्या इथे। पहिला आपण केलं मुंबईची महालक्ष्मी, ती पण गोरेगावमध्ये बसतात। आणि हे दोन्ही देव्या आहेत ना, हे गोरेगाव वेस्टलाच बसतात। आणि समोरच बघा, इथे यायचं झालं ना, SV रोड आहे आणि तिकडनं तुम्ही येऊ शकता नाही बघा। आणि आता आपण आतमध्ये जाऊन ना गोरेगावच्या आईचं दर्शन करूया। चला, आता आपण दर्शन केलं गोरेगावच्या आईचं। खूप मस्त सुंदर अशी मूर्ती आहे। आणि ही इथेच एक माझा सबस्क्रायबर मित्र राहतो, त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की तू उपनगरमधला करतोय तर नक्की इथली पण एक मूर्ती कर। तर मित्रा, तुझ्या इथले आम्ही दर्शन केलेलं आहे। तर आता आपण इकडनं जाऊया पुढे। चला, आता आपण पहिला होतो गोरेगाव वेस्टला होतो। गोरेगाव वेस्टवरून जोगेश्वरी ईस्टला आलो आहे। आणि इथे बघणार ना, आता इथे बसते जोगेश्वरीची माऊली। बरोबर आहे ना,
हायवेलाच बसते, ते सर्व्हिस रोडला. तर आता आहे ना आपण आतमध्ये जाऊन आहे ना दर्शन घेऊया. मस्त असा गेट बांधला आहे आणि शिवचं इकडे मस्त हा गेट दिसतो आपल्याला. चला आतमध्ये जाऊन आता आपण दर्शन करूया. मित्रांनो आता आपण दर्शन घेतलं जोगेश्वरीच्या माऊलीचं. एकदम मस्त अशी देवी. ही परळ वर्कशॉपमधून निघालेली होती देवी आणि आज रंग आहे ब्लू आहे, निळा आहे. तर सगळ्या देवींना आज ब्लू कलरची साडी नेसलेली आहे. तर आता ना आपण इकडनं जाणार आहे पुढे. मित्रांनो आता आपण आलोय खैरानीचा राजा जिथे बसतो ना तिथे आलोय. समोरच खैरानीचा राजा बसतो, पण एक राईट टर्न गेला आतमध्ये, तिथे बसते साकीनाक्याची जगदंबा. तिचा पण वर्कशॉप परेल वर्कशॉप म्हणून तिचा पण हाक बंद झाला होता. आता आपण तिकडे जाऊन दर्शन घेऊया. चला आता आपण आहे ना इकडनं आलो होतो समोरून. खैरानीचा राजा पुढे बसतो आणि इथे समोर जर आहे बघा हे मंडप दिसतं, इथे बसते साकीनाक्याची जगदंबा. तर आता आपण तिथे जाऊन दर्शन घेऊया. चला ना मित्रांनो आता आपण बघितले साकीनाक्याची जगदंबा आणि आता आपण जाऊया असलफाच्या माता राणीच्या इथे. मित्रांनो आता आपण आलोय असलफाच्या माता राणीच्या इथे. बघा हे आहे ना असलफाच्या माता राणीच्या ना एवढं मस्त असं भव्य असं गेट आहे आणि इकडे आतमध्ये गेल्यावरती देवी बसते. पण तुम्हाला इथे यायचं झालं ना इथे आहे ना पुढे असलफाचा मेट्रो स्टेशन आहे इकडे. हा बघा आणि हा पूर्ण अंधेरी घाटकोपर रोड आहे बरोबर, इथेच आहे बघा. आणि आता आपण आतमध्ये जाऊन असलफाच्या माता राणीचं दर्शन घेऊया. चला आता मित्रांनो आता आपण आलो असलफाच्या माता राणीच्या मंडपाच्या इथे आणि आपल्या समोरच आता मंडप आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊन ना दर्शन घेऊया. चला तर मित्रांनो आता आपण आलो आहे भटवाडीची आई जगदंबाच्या इथे. हे बघा इथे हा पूर्ण एरिया आहे आणि त्या समोर बसते काजूपाड्याची आई भवानी. हे बघा चला तर मग आता आपण भटवाडीच्या आई जगदंबाचं आपण दर्शन करूया आतमध्ये जाऊन. मित्रांनो आता आपण आलो आहे
भटवाडीच्या आई जगदंबाच्या इथे। आणि यावेळेला ना त्यांनी मस्त असं इथे एक स्वामी समर्थांचं मला वाटतं मंदिर उभारलेलं आहे। हे बघा किती मस्त असा देखावा इथे केलेला आहे आणि आतमध्ये देवी विराजमान आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन करूया। आता शाळा सुटली तर हे लहान लहान मुलं सगळे इथे दर्शनाला आलेत आणि इथे बाहेर बघणार नाही बघा, इथे हरिण आहेत दोन्ही साईडला, इथे पण आहे आणि इथे पण आहे। आणि आता आपण आतमध्ये जाऊया। चला आता आपण तिकडे बघितली भटवाडीची आई जगदंबा आणि इकडे समोरच आहे भटवाडीची आई माऊली। मस्त सुंदर अशी मूर्ती भटवाडीच्या आई माऊलीची पण आपण दर्शन घेऊया। चला आता मित्रांनो, आता आपण आलोय भटवाडीची माऊलीच्या इथे। हे बघा आणि हे आहे त्याचं मस्त असं भव्य असं गेट आहे आणि आपल्याला इकडे आतमध्ये जायचं आहे आता। पण गेट तर बघा किती मस्त बांधलेलं आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन करूया।